नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल भगत आपल्या पोलीस भरतीच्या इतिहासाच्या लेक्चर सिरीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या लेक्चरमध्ये आपण 3 कर्नाटक युद्धापर्यंत पोहोचलो। तीनही कर्नाटक युद्धाची आपण व्यवस्थित माहिती घेतली। पोलीस भरतीसाठी काय क्वेश्चन येऊ शकते काय नाही याची पूर्ण आपण माहिती घेतली। आजचा जो व्हिडिओ आपण 3 कर्नाटक युद्धाच्या थोडं पुढे जाऊ, पण तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे माझी का प्रत्येक व्हिडिओ पाहताना अगोदरच्या दिवशी रिव्हिजन म्हणून, म्हणजे आजचा व्हिडिओ पाहा त्याच्या अगोदर एक रिव्हिजन म्हणून आधीचा व्हिडिओ पाहून घेत जा, म्हणजे तुम्हाला लिंक लागत राहील आणि पूर्णच्या पूर्ण इतिहासाची लेक्चर सिरीज खतम होतपर्यंत पूर्णच्या पूर्ण इतिहास तुम्हाला पाठ झालेला असेल। ठीक आहे, तर मग आज आपण सुरुवात करू। बघा, काल आपण जिथपर्यंत पोहोचलो त्याची माहिती घेऊ। आपण पाहिलं होतं की पहिलं कर्नाटक युद्ध झालं, त्याचा काळ माहिती आहे तुम्हाला, कोणता आहे 1746 ते 1748। तुम्हाला माहित आहे की कोणाकोणामध्ये झालं कर्नाटक युद्ध, तर तुम्हाला माहित आहे इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये झालं। तर इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये जे काही लढाया झाल्या त्याला आपण 3 कर्नाटक युद्ध म्हणून ओळखतो। त्याच्यामध्ये पहिलं आपण पाहिलं प्रथम कर्नाटक युद्ध 1746 ते 1748। कोणत्या तहानबंद झालं तर तेही तुम्हाला माहित आहे, एक्स-ला-शापेलच्या तहानबंद झालं। कोणत्या तहानबंद झालं? एक्स-ला-शापेलच्या तहानबंद झालं। पहिल्या कर्नाटक युद्धात कोण जिंकलं होतं तर तुम्हाला माहित आहे कोण जिंकले होते? फ्रेंच जिंकले होते। दुसरं कर्नाटक युद्ध जे आहे ते आहे 1748 ते 1754। या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकलं होतं तर तुम्हाला माहित आहे या कर्नाटक युद्धामध्ये कोण जिंकलं आणि कोण हारलं हे समजत नाही। हे जे दुसरं कर्नाटक युद्ध आहे हे कसं आहे? अनिर्णित आहे। आणि हे कर्नाटक युद्ध कोणत्या तहानबंद झालं तर तुम्हाला माहित आहे हे कर्नाटक युद्ध जे झालं हे झालं पॉंडिचेरीच्या तहानबंद। ठीक आहे, आणि तिसरं कर्नाटक युद्ध जे झालं ते झालं 1756 ते 1763। याला सप्तवार्षिक युद्ध म्हणून आपण ओळखतो। आणि सप्तवार्षिक युद्धामध्ये आपण पाहिलं की हे 7 वर्ष चाललं म्हणून याला सप्तवार्षिक युद्ध म्हणतो। आणि हे कोणत्या तहानबंद झालं तर हे झालं पॅरिसच्या तहानेबंद। 1763 मध्ये काय झालं? पॅरिसच्या तहाने काय झालं? हे युद्ध बंद झालं। ठीक आहे ना। आता 1756 पासून तर 1764-65 पर्यंत काय घडामोडी झाल्या आता त्याला आपण पाहायचं आहे। ठीक आहे ना। त्याच्यामध्ये आपल्याला आजचा जो काही मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे, एक आहे प्लाशीची लढाई पाहायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बेद्राची लढाई, त्याच्यानंतर आहे तिसऱ्या कर्नाटक युद्धामधली जी निर्णायक लढाई आहे ते आहे वांदियावासची लढाई, त्याच्यानंतर मग आहे बक्सारची लढाई आणि अलाहाबादचा तह। एवढ्या गोष्टी आपल्याला आज पाहायच्या। तर बघा, आता आपण चालू करू पहिले प्लाशीची लढाई। बघा, प्लाशीच्या लढाईबद्दल आपण पाहू। तर हे जे प्लाशीची लढाई आहे हे झाली 23 जून 1757 ला। केव्हा झाली? 23 जून 1757। पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही आपल्यासोबत नवीन वागणूक करताना भूतकाळात काहीतरी घडलेलं असते। त्या भूतकाळाचा परिणाम असा राहते का आपण वर्तमान काळात बिहेवियर करतो। म्हणजे तिसरं आपल्याला माहित आहे की हे जे काही प्लाशीची लढाई आहे या प्लाशीच्या लढाईचं मूळ जे आहे हे कुठं आहे? तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये आहे। म्हणजे आपल्याला तिसरं कर्नाटक युद्ध माहित आहे, या तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये प्लाशीच्या लढाईचं काय आहे? मूळ आहे। आता पाहूया तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये कशा का पद्धतीचं मूळ आहे प्लाशीच्या लढाईचं पहा। तर तिसरं कर्नाटक युद्ध जे चालू आहे तर तिसरं कर्नाटक युद्ध कुठं सुरू आहे तर बघा, कर्नाटक तर आपल्याला माहित आहे का कोणत्या साईडला आहे भारताच्या? हा साइड आहे, हे आहे बंगाल। एवढी जे साइड आहे हे कोणते आहे? बंगाल। आणि हा जी साइड झाली हे झाली कर्नाटक। तर कर्नाटक मध्ये 2 वखारी आहे, इंग्रजाची वखार आहे आणि कोणाची वखार आहे तर फ्रेंचांची पण वखार आहे। तर कर्नाटक मध्ये आहे मद्रास, या ठिकाणी कोणाची आहे तर इंग्रजांची वखार आहे, समजा ही मद्रास आहे। आणि पॉंडिचेरी जे आहे, पॉंडिचेरीला जे वखार आहे ते कोणाची आहे? फ्रेंचांची। ठीक आहे ना। तर पॉंडिचेरीला वखार आहे कोणाची? फ्रेंचांची। मद्रासमध्ये कोणाची वखार आहे? इंग्रजांची। यांच्या दोघांमध्ये जे काही युद्ध सुरू होईल तेच आहे कोणतं? तिसरं कर्नाटक युद्ध। आणि कोणत्या एरियात चालू आहे? कर्नाटकच्या। आता तुम्ही म्हणाल सर पॉंडिचेरी तर आंध्र प्रदेशमध्ये आहे, मद्रासमध्ये आता चेन्नई म्हणून आपण ओळखतो ते तर आपल्याला सांगाल का तुम्ही तामिळनाडूमध्ये आहे, मग इथं कर्नाटक कसं? आताचा तामिळनाडू, आताचा आंध्र प्रदेश त्यावेळेस कर्नाटकमध्ये येत होता।
त्याच्यानंतर आता आपल्याला वेगळं दिसते, त्यावेळेस इंग्रजांच्या काळात ते कर्नाटकमध्ये येत होतं. हे युद्ध कर्नाटकमध्ये झाले म्हणून आपण याला म्हणतो कर्नाटक युद्ध. चला समजलं. तर याला कर्नाटक युद्ध का बरं म्हणतो, तर बघा फ्रेंचांच्या वखारी आहे कुठं, तर पॉंडिचेरीला. इंग्रजांच्या वखारी कुठं आहे, तर मद्रासला आहे. या दोघांमध्ये जे काही 7 वर्ष युद्ध चाललं, म्हणजे तिकडे युद्ध सुरू आहे लंडनमध्ये, फ्रेंचमध्ये, त्याचं जे परिणाम इकडे भारतामध्ये पडत आहे ते आहे कोणतं, तिसरं कर्नाटक युद्ध. आता ह्याच तिसऱ्या कर्नाटक, तर बंगालमध्ये गेलं तर बंगालमध्ये जे आहे तर बंगालमध्ये चंद्रनगर या ठिकाणी फ्रेंचांच्या वखारी आहे. लक्षात आलं का, कोणत्या ठिकाणी, चंद्रनगरमध्ये फ्रेंचांच्या वखारी आहे. तर बंगालमध्येच एक ठिकाण आहे जिथं फोर्ट विल्यम कलकत्ता वगैरे जे आहे त्या ठिकाणी कोणाच्या वखारी आहे, ब्रिटिशांच्या. आता याही ठिकाणी का सुरू झालं, युद्ध सुरू झालं. लक्षात आलं का. तर तिसरं कर्नाटक युद्धाचा परिणाम कुठे पडून राहिला, बंगालमध्ये. बंगालमध्ये फ्रेंचांच्या आणि इंग्रजांच्या काय वखारी आहे, तिथं होऊन राहिलं का, आता युद्ध होऊन राहिलं. आणि तिथचा जो नवाब आहे त्यावेळेसचा बंगालचा जो नवाब आहे तो आहे सिराजुद्दौला. म्हणजे आता बघा का तुमच्या लक्षात येईल की हे आहे बंगालचा एरिया, हा बंगालचा काय झाला, एरिया झाला. बंगालच्या एरियामध्ये एका साईडनं आहे कोण, तर एका साईडनं आहे फ्रेंच. हा एफ म्हणजे कोण आहे, फ्रेंच वर्सेस ब्रिटिश. तर याला आपण बी म्हणून लक्ष देऊ. ठीक आहे. यांच्यामध्ये काय होणार आहे, युद्ध होणार आहे. आणि त्यावेळेसचा जो काही बंगालचा नवाब आहे तो आहे कोण, सिराजुद्दौला. बघा काय, सिराजुद्दौला. तर एस म्हणून याला लक्षात येतो. तर बंगालचा नवाब कोण आहे, सिराजुद्दौला. या अख्ख्या बंगालचा राजा जो काय आहे तो कोण आहे, सिराजुद्दौला आहे. या राजाच्या राज्यामध्ये इंग्रजांची पण वखार आहे आणि फ्रेंचांची पण वखार आहे. हे तिसरं कर्नाटक युद्ध चालू आहे म्हणून हे पण काय करणार, आपापसात लढणार. म्हणून सिराजुद्दौला या दोघा जणांना समजवते, फ्रेंचांनाही समजवते की बघा ते तुमचं आपापसात काय तर ते चालू द्या, पण माझ्या राज्यामध्ये तुम्ही भांडण करायचं नाही, तुमची लढाई झाली नाही पाहिजे. लक्षात आलं का, कोणाच्या राज्यामध्ये, माझ्या राज्यामध्ये तुमची म्हणजे फ्रेंचांची आणि ब्रिटिशांची लढाई झाली नाही पाहिजे. हे कोण बजावलं, सिराजुद्दौलानं सांगितलं. तसं सांगितल्यावर फ्रेंचांनी मान्य केलं का ठीक आहे, म्हणलं आम्ही काही युद्ध करणार नाही. पण ब्रिटिशांना ऐकलं नाही. ब्रिटिशांनी काय केलं नाही, ऐकलं नाही. याचा राग आला कोणाला, सिराजुद्दौलाला. याचा राग आला सिराजुद्दौलाला. आणि सिराजुद्दौलाने मग एक काम केलं की या जो कलकत्त्यामध्ये, आता इथं समजा कलकत्ता आहे आणि या कलकत्त्यामध्ये ब्रिटिशांचा काय आहे, फोर्ट विल्यम नावाचा काय किल्ला आहे. फोर्ट विल्यम नावाचा काय किल्ला आहे, याच्यावर आक्रमण केलं. कशावर आक्रमण केलं, फोर्ट विल्यम किल्ल्यावर आक्रमण केलं. समजून राहिली स्टोरी. स्टेप 1 अशी आहे की फ्रेंचांचं आणि ब्रिटिशांचं युद्ध होणार आहे. कोणत्या प्रांतात होणार आहे, तर बंगालच्या प्रांतामध्ये होणार आहे. बंगाल प्रांताचा जो काही नवाब आहे किंवा जो राजा आहे तो आहे कोण, सिराजुद्दौला. सिराजुद्दौलानं सांगितलं का माझ्या प्रांतामध्ये तुम्ही युद्ध करायचं नाही. त्याच्यावर फ्रेंचांना काय केलं, होकार भरला. इंग्रजांनी काय केलं, यांचं गोष्ट ऐकली नाही. कोणाची, सिराजुद्दौलाची गोष्ट ऐकली नाही. मग सिराजुद्दौलाचा तर अपमान झाला. मी इथचा राजा आहे, माझ्याच राज्यात राहून तुम्ही माझाच अपमान करता. मग याच्यासाठी काय झालं का, सिराजुद्दौलानं आक्रमण केलं. कोणावर केलं, इंग्रजांवर. इंग्रजांची जे काही कलकत्त्यामध्ये एक फोर्ट विल्यम नावाचा किल्ला होता त्याच्यावर काय केलं, त्यानं आक्रमण केलं. आणि त्या किल्ल्यातून 146 जणांना काय केलं, कैद केलं. किती जणांना कैद केलं, 146 जणांना कैद केलं. बघा ही महत्वाची घटना, 146 जणांना कैद केलं आणि त्यांना एका 12x12च्या खोलीमध्ये 146 जणांना कोंबून दिलं. आता सिराजुद्दौला स्वतः नाही करणार, त्याचा एखादी सेनापती किंवा एखादी त्याचा पोलीस असेल तो करणार. तर यांनी काय केलं, याच्यावर आक्रमण केलं. याच्यातून किती जण, 146 जणांना कैद केलं. आणि किती, 12x12ची एक खोली आहे समजा, 12x12. तर 12x12च्या खोलीमध्ये काय केलं, याला 146 जणांना कोंबून दिलं. तिथं हवा यायला जागा नाही, काही नाही. त्याच्यापैकी 123 जण जे आहे ते एका रात्रीतच काय झाले, मृत्यू पावले, मरण पावले. म्हणून हे एक घटना फेमस आहे. म्हणून काय, हे एक घटना फेमस आहे. तर चला, तुम्हाला समजलं का आता प्लाशीच्या लढाईचं कारण आता तुम्हाला थोडं तयार होणं सुरू जाईल. ठीक आहे ना. मग आता काय केलं, तर हे जे काही बंगालमधले 146 जणांना अरेस्ट केलं कोणा, सिराजुद्दौलानं. या सिराजुद्दौलाच्या विरुद्ध मद्रासवरून मदत आली.
मद्रासवरून काय आली, मदत आली. आणि मद्रासवरून जे लोक आले ते आले रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन. ठीक आहे, म्हणून इथून कोण आले, रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन याच्या नेतृत्वाखाली सैन्य आता कुठं आलं, बंगालमध्ये आलं. चला समजलं का. मग आता जे फाईट होणार आहे ते कोणाकोणामध्ये होईल तर तुमच्या लक्षात आलं कोणाकोणामध्ये होईल, सिराजुद्दौला आणि वर्सेस काय, रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन याच्यामध्ये काय होईल, फाईट होईल. आता पाहू आपण का हे कशी झाली. तर एक तुम्हाला समजलं, अंधार कोठडीची घटना तुम्हाला समजली. आता काय झाली का, मदत येईल आणि मदत यासाठी आता लक्षात आलं तर या साईडनं आता कोण आहे तर सिराजुद्दौला या साईडनं आहे. हा कोण आहे तर आपल्या लक्षात आलं, हा कोण आहे, सिराज उद्दौला. याचा एक सेनापती आहे ज्याचं नाव आहे मीर जाफर, ज्याचं नाव काय, मीर जाफर. वर्सेस ब्रिटिश इकडं आहे कोण, रॉबर्ट क्लाइव्ह. आणि या साईडनं जे आहे तो कोण आहे आपला वॉटसन. कोणतीही लढाई करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची का आपण यांना जिंकू शकतो का नाही जिंकू शकत. आपल्या कमजोऱ्या काय हे जर आपल्याला माहित असलं तर आपण कोणतंही युद्ध काय करू शकतो, जिंकू शकतो. बस आपल्याला एक गोष्ट माहित असली पाहिजे का आपल्या कमजोऱ्या काय आहे. आणि जर आपल्याला आपल्या कमजोऱ्या माहित आहे तर आपल्या कमजोऱ्यावर आपण काय करू शकतो, एक एक कमजोरी हटवत आपण फायनल काय बनू, विजेते बनू. बस एवढं लक्षात ठेवायचं आहे की कोणतंही युद्ध असो, मग पोलीस भरती असो का UPSC ची परीक्षा, आपल्या कमजोऱ्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्या कमजोऱ्या तुम्ही दूर करा आणि ह्या कमजोऱ्या दूर करून तुम्ही कसं जिंकाल फक्त याचा विचार करायचा. मग यांना माहित आहे, रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसनला माहित आहे की यार सिराजुद्दौला जवळ तर 50,000 सैनिक आहे. किती आहे, 50,000 सैनिक. कोणाजवळ, सिराजुद्दौला जवळ. कोणाला माहित आहे, इंग्रजांना माहित आहे, रॉबर्ट क्लाइव्हला माहित आहे आणि वॉटसनला माहित आहे. आणि यांना यांची कमजोरी माहित आहे का, माझ्याजवळ तर 2,000 सैनिक आहे. माझ्याजवळ किती सैनिक आहे, 2,000 सैनिक आहे. एवढ्या मोठ्या 2,000 सैनिकांना 50,000 सैनिकांना कसं हरवायचं, मेलेही नाही पाहिजे आपले आणि आपण जिंकलोही पाहिजे. मग आता रॉबर्ट क्लाइव्ह काय करण, काहीतरी दिमाग लढवण. मग रॉबर्ट क्लाइव्हने एक काम केलं की हा जो काही आता याचा सेनापती आहे मीर जाफर, या मीर जाफर सोबत काय केला, कॉन्टॅक्ट केला. या मीर जाफरला म्हणते की बघ बाबा, जेव्हा युद्ध झालं, जर सिराजुद्दौला मध्ये आणि आमच्यामध्ये जर युद्ध झालं तर तू एक काम कर, तू आम्हाला येऊन भेट, तू आमच्या बाजूला राहशील. मग तो म्हणे ठीक आहे, मी जर तुमच्या बाजूला आला तर त्याच्या बदल्यात मला काय मिळेल. तर त्यांनी सांगितलं का सिराजुद्दौला बंगालचा काय आहे, नवाब आहे, त्याच्या ठिकाणी नवाब आम्ही तुला बनवू. आणि याला लालूच दिलं, काय जर आमिष दिलं याला की तुला आम्ही काय बनवू, बंगालचा नवाब बनव. म्हणून एक काम झालं की ज्यावेळी 23 जून 1757 प्लाशीची लढाई झाली, 23 जून 1757 काय झाली, प्लाशीची लढाई झाली. तर हा मीर जाफर कोणाला जाऊन भेटला, रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन म्हणजे इंग्रजाच्या बाजूला जाऊन भेटला. आता कंडिशन अशी झाली का सिराजुद्दौला जवळ फक्त 2,000 सैनिक राहिले आणि इंग्रजाजवळ झाले 50,000. समजलं का, याचा परिणाम काय झाला, इंग्रजाजवळ आता 50,000, कारण याचा सेनापतीच कोणा जाऊन भेटला, रॉबर्टला, इंग्रजांना जाऊन मिळाला. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला, इंग्रजाजवळ झाले 50,000 सैनिक आणि आपल्या सिराजुद्दौला जवळ झाले किती, 2,000. आता ऐन वेळेवर युद्धामध्ये तर हारणं आहेच, कोणाला हारणं आहे, सिराजुद्दौलाला हारणं आहे. म्हणून सिराजुद्दौला या लढाईमध्ये हारला आणि इंग्रज जिंकले. चला समजलं, सिराजुद्दौला हारला आणि इंग्रज जिंकले. मग आता थोडंसं जर ॲनालिटिकल पाहतो म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल का इंग्रज कसे जिंकले, फाईट करून जिंकले का, नाही, प्लॅनिंगने जिंकले, बुद्धीने जिंकले, फंदफितुरीने जिंकले. बरोबर आहे का नाही. म्हणून आता या लढाईबद्दल क्वेश्चन कसे येते बघा. तर पहिले तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला प्रश्न कसे विचारणार पोलीस भरतीमध्ये. पहिला प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारण की सांगा प्लाशीची लढाई केव्हा झाली, केव्हा झाली, 23 जून 1757. प्लाशी लढाई केव्हा झाली, 23 जून 1757. दुसरा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारण, सांगा
प्लाशीची लढाई 23 जून 1757 ला झाली, तर कोणाकोणामध्ये झाली? कोणाकोणात झाली? बंगालचा नवाब सिराजुद्दौला वर्सेस इंग्रज, आणि इंग्रजाकडून कोण? रॉबर्ट लाईव्ह आणि वॉटसन. रॉबर्ट लाईव्ह आणि वॉटसन. प्लाशीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757 मध्ये. कोणाकोणात झाली? बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रजामध्ये. इंग्रजात कोण? रॉबर्ट लाईव्ह आणि वॉटसन यांच्यात झाली. ठीक आहे ना. याच्यामध्ये फितूर झालेला सेनापती कोण? मीर जाफर. आपल्या लक्षात आलं का मीर जाफर काय झाला होता? फितूर झाला होता. तर फितूर झालेला सेनापती जो होता तो कोण होता? मीर जाफर. आणि महत्वाची घटना तर आपल्याला माहित आहे का? एक आहे अंधार कोठडीची घटना. कशी झाली होती ते सांगितलं. तर अंधार कोठडीची घटनामध्ये किती जणांना अरेस्ट केलं होतं? 146 जणांना. त्यापैकी किती जण मरण पावले? 123 जण मरण पावले. तर प्लाशीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757. कोणाकोणात झाली? बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रजमध्ये. इंग्रजात कोण कोण? रॉबर्ट लाईव्ह आणि वॉटसन मध्ये. फितूर झालेला सेनापती कोण? मीर जाफर. महत्वाची घटना कोणती? अंधार कोठडीची घटना. किती जण होते? 146. कोणत्या खोलीत टाकलं त्यांना? 12x12च्या खोलीमध्ये टाकून दिलं. त्याच्यापैकी किती जण मेले? 123 जण एका रात्रीतच मरण पावले. आणि कोण जिंकलं फायनल? इंग्रज. कसे जिंकले? फंद फितुरीने. कसे जिंकले? फंद फितुरीने जिंकले. आणि या लढाईचं एक महत्व असं झालं की भारतामध्ये जर पहिली वेळ एवढ्या मोठ्या राजाला जर कोणी हरवलं असन, पहिली वेळ का ज्याच्याजवळ 50,000 सैनिक होतं, अशा राजाला कोणी जर हरवलं असन तर ते आहे पहिली वेळ हरवलं. म्हणून भारतामध्ये यांच्या ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला. म्हणजे यांनी सगळ्यात पहिले पायवा जो खोदला, पायवा खोदतो ना आपण, पाया बनवतो ना अगोदर, तो पाया बंगालमध्ये बनवला. आणि त्याच्यानंतरच भारताला एक एक राज्य, एक एक स्टेट जिंकणं काय होते? सुरू होते. म्हणून आपण म्हणतो का ब्रिटिश सत्तेचा पाया कोणत्या लढाईनं रोवला गेला भारतामध्ये? तर प्लाशीची लढाई. चला समजलं का? तर प्लाशीच्या लढाईनं काय झालं की याचा पाया रोवला गेला. चला समजलं. प्लाशीची लढाई झाली केव्हा झाली? 23 जून 1757. कोणाकोणात झाली? बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रजमध्ये. इंग्रजात कोण कोण? रॉबर्ट लाईव्ह आणि वॉटसन. फितूर सेनापती कोण? मीर जाफर. महत्वाची घटना कोणती याच्यातली? अंधार कोठडीची घटना. 146 पैकी 123 जण मरण पावले. कोण जिंकला? इंग्रज जिंकले. कसे जिंकले? फंद फितुरीने. आणि या प्लाशीच्या लढाईचं महत्व काय आहे? तर ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला. आता ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला. आता इथून थोडं पुढे चालू. आता आहे 1759 मध्ये बेद्राची लढाई झाली. काय झाली? 1759 मध्ये बेद्राची लढाई झाली. आता पाहू आपण बेद्राची लढाई काय. तर तुम्हाला प्लाशीची लढाई समजली. आता पाहू बेद्राची लढाई. बेद्राच्या लढाईमध्ये पाहू आता कोण नवाब आहे? सिराजुद्दौला कटला, खतम झाला सिराजुद्दौला. नवीन नवाब कोण? प्लॅनिंग के मुताबिक कौन बन गया? मीर जाफर. मीर जाफर हा सेनापती बनला. आता इंग्रज, आता त्याच टाइमात आपल्याला माहित आहे का काय चालू आहे? कर्नाटक युद्ध सुरू आहे का नाही? कारण कर्नाटक युद्ध 56 पासून तर कवपर्यंत आहे? 63 पर्यंत आहे. मग आता काय झालं? लगेच काय झालं? तर हा मीर जाफर तर आपल्याला सेना माहित आहे आता नवाब बनला. आता हे इंग्रज लोक काय करते का? इंग्रज लोक या मीर जाफरवर दबाव टाकते. मीर जाफरवर काय करून राहिले? इंग्रज दबाव टाकून राहिले. कसला दबाव टाकून राहिले का? हे जे तिसरं कर्नाटक युद्ध चालू आहे ते लढण्यासाठी आम्हाला पैसे दे. ते लढण्यासाठी आम्हाला काय दे म्हणते? पैसे दे. याच्याजवळ पैसे आहे नाही. कोणाजवळ पैसे आहे नाही? मीर जाफर जवळ पैसा काही आहे नाही. मीर जाफर जवळ पैसा नाही. इंग्रज म्हणते का पैसा दे. त्याच्यानंतर याला असं वाटलं मीर जाफरला का मी नवाब राहीन तर माझ्या पद्धतीने मी शासन करू शकेन. आणि इंग्रजाला असं वाटते का आम्ही तुला नवाब बनवलं, आम्ही म्हणतो तसा तू चाल. लक्षात आलं का? इंग्रजांना असं वाटून राहिलं का आम्ही तुला नवाब बनवलं, आम्ही म्हणतो तसं चाल. मीर जाफरला वाटते का मी नवाब आहे, मी म्हणतो तसं चालायला पाहिजे बंगालमध्ये. आता दोघांमध्ये काय होईल? पुन्हा टकराव होणं सुरू होईल. म्हणून या मीर जाफरनं इंग्रजांच्या विरुद्ध एका व्यक्तीची मदत घेतली, एका कंपनीची मदत घेतली. ते आहे डच ईस्ट इंडिया कंपनीची. कोणाची घेतली? डचांची मदत घेतली. लक्षात आलं? कोणाची मदत घेतली? डचांची. आणि डचांची मदत घेतली म्हणून इंग्रजांमध्ये आणि डचांमध्ये जे काही लढाई झाली ते आहे बेद्राची लढाई.
ते कोणती लढाई आहे? बेदराची लढाई. चला दुसरी लढाई समजली. बेदराची लढाई कोणाकोणामध्ये झाली? डच वर्सेस इंग्रज. डच वर्सेस इंग्रज. लक्षात आलं का? मीर जाफरला असं वाटते का मी नवाब आहे आता, तर माझ्या पद्धतीनं शासन व्हायला पाहिजे, आणि इंग्रजांना वाटते का आम्ही तुला नवाब बनवलं, आम्ही म्हणतो तसा वाग. दोघांच्याही महत्वाकांक्षा आडव्या आल्या आणि मीर जाफरनं कोणाची मदत घेतली? डचांची मदत घेतली. आणि डचांची मदत घेतली म्हणून डचांसोबत आणि इंग्रजांमध्ये जे काही लढाई झाली तेच आहे कोणती लढाई? बेदराची लढाई. बेदराची लढाई केव्हा झाली? 1759. 1759 मध्ये जी लढाई झाली ते कोणती झाली? बेदराची लढाई. याच्यात कोणाकोणात झाली? डच आणि इंग्रजांमध्ये झाली. याच्यात कोण जिंकलं? तर इंग्रज जिंकलं. आणि जेव्हा इंग्रज जिंकले तर याचं महत्व असं आहे का डचाच्या पतनाला सुरुवात झाली. हे एक लढाई अशी आहे का ज्याच्यानंतर डच भारतातून नष्ट होऊन राहिले. म्हणजे डच फायनली काय होऊन जाईल? खतमच होऊन जाईल. याच्यानंतर डच भारतात नाही राहणार, भारताच्या बाहेर राहील. लक्षात आलं का? तर हे एक लढाई झाली का ज्याच्यामुळे काय झालं? या लढाईचं महत्व काय? डचांच्या पतनाला काय झाली? सुरुवात झाली. चला समजलं का? प्लाशीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757. कोणात झाली? बंगालचा नवाब सिराज उद्दौला वर्सेस इंग्रज. इंग्रजात पण कोण? रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन. फितूर सेनापती कोण? मीर जाफर. महत्वाची घटना अंधार कोठडीची घटना. 146 पैकी 123 जण मरण पावले. कोण जिंकले या लढाईत? प्लाशी लढाईत कोण जिंकला? इंग्रज. कसे जिंकले? फंड फितुरीने जिंकले. लढाईचं महत्व असं आहे का ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला, कारण इथूनच का होईना आता ते एक एक स्टेट जिंकत जाईल. त्याच्यानंतर मग आता लढाईचं झालं. त्याच्यानंतर सेकंड लढाई झाली, ते झाली बेदराची लढाई. बेदराच्या लढाईचं कारण काय ते तुम्हाला समजलं का? मीर जाफरला वाटते का मी बंगालचा नवाब आहे, माझ्या मतानुसार इथं राज्यकारभार चालायला पाहिजे. इंग्रजाला असं वाटते की आम्ही तुला नवाब बनवलं, आम्ही म्हणतो तसा वाग. म्हणून मीर जाफरनं मदत कोणाची घेतली? डचांची. आणि डचांमध्ये आणि इंग्रजांमध्ये जे काही युद्ध झालं तेच आहे कोणती? बेदराची लढाई. बेदराच्या लढाईमध्ये कोणाकोणा झाली? डच आणि इंग्रजांमध्ये. कोण जिंकलं त्याच्यात? इंग्रज जिंकले. आणि महत्व आहे का इथून डचाच्या पतनाला सुरुवात झाली. म्हणजे कंपनी बघून ज्या काही कंपन्या होत्या, डच ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांच्या तुलनेमध्ये काय झाली? नष्ट झाले. एक कॉम्पिटिटर काय झाला त्याच्यात? नष्ट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपण आलो आता बघा 23 जून 1757 आलो तर लक्षात येईल तुमच्या की काय झालं? प्लाशीची लढाई झाली. त्याच्यानंतर बेदराची लढाई झाली. डच खतम झाले. आता आहे 1760 मध्ये वांदिवसची लढाई. आणि वांदिवसची लढाई कोणाकोणामध्ये झाली? तर तिसरं कर्नाटक युद्धच कोणात सुरू होतं? इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये. आणि हे एक निर्णायक लढाई आहे का या लढाईने निर्णय लागला की भारतामध्ये कोण राहील? फ्रेंच राहील की इंग्रज राहील. आणि या लढाईमध्ये फ्रेंच हारले. आणि काय झालं का फ्रेंच आता इंग्रजांना कॉम्पिटिशन देणार नाही. काय झाले का फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे फ्रेंच जे आहे ते कमजोर ठरले आणि भारतातून चालले जाऊन. कोण? फ्रेंच. म्हणून आता पाहायचं आहे का जे तिसरी लढाई आहे 1760 मध्ये ते झाले वांदिवसची लढाई. तर वांदिवसची लढाई काय झाली? कोणाकोणात झाली रे? इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये. आणि कोण जिंकलं? तर याच्यामध्ये इंग्रज जिंकलं. आणि महत्व झालं का फ्रेंचांचा काय आहे? पाडाव झाला. म्हणजे दुसराही कॉम्पिटिटर इंग्रजांचा काय झाला? खतम झाला. 3 लढाई आतापर्यंत समजवल्या. चला पाया रोवला गेला. बेदराची लढाई केव्हा झाली? 1759 मध्ये. ठीक आहे. त्याच्यात कोणाकोणात झाली? डच वर्सेस इंग्रज. बेदराची लढाई कोणाकोणात झाली? डच वर्सेस इंग्रजांमध्ये झाली. त्यात कोण जिंकले? इंग्रज. महत्व काय? डचाच्या पतनाला सुरुवात झाली. डच नष्ट व्हायला काय झाले? सुरुवात झाली. आणि 1760 मध्ये झाली वांदिवसची लढाई. या वांदिवसच्या लढाईमध्ये आपण पाहिलं का कोणाकोणात झाली ही लढाई? इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये. कोण जिंकले? इंग्रज. आणि परिणाम काय झाला का फ्रेंचांचा पाडाव व्हायला सुरुवात झाला. आणि मग काय झालं का आपल्याला माहित आहे की बेदराची लढाई वांदिवसची. आणि त्याच्यानंतर 1763 मध्ये पॅरिसचा तह झाला. आणि पॅरिसच्या तहानुसार कोणतं युद्ध बंद झालं? तिसरं कर्नाटक युद्ध. मग पहिलं कर्नाटक युद्ध कोणत्या तहानं बंद झालं? एक्सला-शापेलचा. दुसरा कर्नाटक युद्ध पांडिचेरीचा तहान. तिसरं पॅरिसचा तहान. ठीक आहे ना. तिसरं कोणता आहे? पॅरिसचा. आणि पॅरिसचा तह झाला. आता पॅरिसचा तह झाला. आता पुढची कंडिशन की सिराजुद्दौला आणि मिर्झापूर पर्यंत आलो होतो. मिर्झापूरनं कोणाची मदत घेतली? डचांची मदत घेतली. हारले कोण? डच. इंग्रज म्हणते का आम्ही म्हणतो तसा पाहिजे, आमच्या मतानं चालणारा व्यक्ती पाहिजे, हा ऐकायला तयार नाही. आणि वरतून ते यांना डचांची मदत घेतली इंग्रजाविरुद्ध. यांनी तर डचाला हरवलं. आता म्हणते का तू पण पदावरून हट चाल, याला काढून टाकलं पदावरून.
याचाच जवाई बसवला ज्याचं नाव आहे मीर कासिम. आता याचाच जवाई मीर कासिमला गादीवर बसवलं म्हणून आता आपण घेऊ मीर कासिम. कोणाचा जवाई होता? मीर जाफरचा जवाई होता मीर कासिम. याला हटवलं, मीर कासिमला गादीवर बसवलं. मीर कासिमने असं वाटते का बंगालचा नवाब कोण आहे? मी आहे, इथं शासन कसं चालन? माझं चालन. आणि इंग्रजाला वाटते का नवाब तुला आम्ही बनवला, तू कोणाच्या मतानं ऐकायचं? आमच्या मतानं ऐकायचं, आम्ही जसं म्हणतो तसं ऐकायचं. हे कोण म्हणते? इंग्रज. मीर कासिम म्हणते अबे बंगालचा नवाब मी आहे, इथं कोणाचं शासन चालन? माझं चालन. म्हणून आता या दोघांमध्ये पण काय होईल? युद्ध होईल, वाद झाला. आणि यांच्यात जी लढाई झाली ते झाली बक्सारची लढाई. म्हणजे कोणाकोणात 22 ऑक्टोबर 1764 जे काही लढाई झाली ते झाली बक्सारची लढाई. मग आता एवढ्या इंग्रजाला हरवण्यासाठी हा एकटा नाही लढला, तर यानं सपोर्ट घेतला. तर हे कोणाकोणात झाली तर बघा, पॅरिसचा तह झाला 1765 22 ऑक्टोबर 1765 बक्सारची लढाई झाली. 22 ऑक्टोबर 1765 काय झाली? बक्सारची लढाई झाली. कोणात झाली? मीर जाफर. मीर जाफर कोण आहे? आपल्या लक्षात आलं, बंगालचा नवीन नवाब. नंबर 2 चा आहे सुजाउद्दौला, हा होता अवधचा नवाब. आणि तिसरा जो काही व्यक्ती आहे शाह आलम, तो होता बादशाह. कोण होता? शाह आलम. म्हणजे असे 3 जण एकत्र आले. कोण कोण? कोण आहे? मीर जाफर, सुजाउद्दौला आणि शाह आलम. हे 3 वेगवेगळे जे लोक आहे, वेगवेगळ्या, हा बादशाह, हा एक नवाब, हा एक नवाब, या 3 जणांचं सैनिक वर्सेस एकटा इंग्रज. म्हणजे इंग्रज आहे फक्त एकटे इंग्रज आणि हे 3 जण, ह्या 3 जणांचे एकटे वेळेस काय केलं का 3 जणांना अटॅक केला इंग्रजांवर, आक्रमण झालं आणि बक्सारची लढाई झाली. केव्हा झाली बक्सारची लढाई? 22 ऑक्टोबर 1764. बोला बे मुर्देव, बोला काय? 22 ऑक्टोबर 1764 ला काय? 22 ऑक्टोबर 1764 ला लढाई झाली. तर 22 ऑक्टोबर 1764 ला जे काही लढाई झाली ते झाली आपली कोणती? बक्सारची लढाई. ठीक आहे ना? कोणती लढाई झाली? बक्सारची लढाई झाली 22 ऑक्टोबर 1764 मध्ये. तर 22 ऑक्टोबर 1764 मध्ये कोण कोण? मीर जाफर, सुजाउद्दौला, शाह आलम, हे 3 जण वर्सेस इंग्रज. मग या 3 जणांच्या सैन्यासमोर इंग्रज जे जिंकले, इंग्रजांचा एक सेनापती होता ज्याचं नाव आहे मेजर मनरो. या मेजर मनरोनं या 3 जणांच्या सैनिकांचा एकट्यानं धुव्वा उडवला. म्हणजे इंग्रजाची एक तुकडी आणि हे 3 जणांचं सैन्य, या 3 जणांच्या सैन्याला फक्त त्या मेजर मनरोच्या एका तुकडीनंच काय केलं? धुव्वा उडवला. आणि त्याच्यामुळे असं झालं का हे इंग्रज जिंकले. बक्सारच्या लढाईमध्ये पण काय झाले? जिंकले. मग याचा परिणाम आता कसा होईल? का मीर जाफरला हटवून टाकन, मीर कासिमला पण काय करन? पदावरून हटवून टाकन. तर इथपर्यंत स्टोरी तुम्हाला माहित असायला पाहिजे होतं. तर नेतृत्व कोण केलं बक्सारच्या लढाईचा? मेजर मनरोनं. आणि कसे जिंकले हे लढाई? स्वबळावर. बघा, जिथं प्लाशीची लढाई पाहतो तर प्लाशीची लढाई कशी जिंकली यांनी? फंद फितुरीने. बक्सरची लढाई कशी जिंकली? स्वबळावर जिंकलं. आणि हे जे काही झालं त्याचं आता असं झालं का या लढाईचं महत्व असं आहे बक्सरच्या लढाईचं की ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत झाला. पाया रोवल्या कोण्या लढाईने गेला होता? प्लाशीच्या लढाईनं. प्लाशीच्या लढाईनं पाया रोवल्या गेला आणि बक्सारच्या लढाईनं तो मजबूत झाला. तर हे झाला. आणि या लढाईचा मग एक परिणाम झाला की 1765 मध्ये अलाहाबादचा तह झाला. तर 1765 मध्ये झाला काय? अलाहाबादचा तह. आणि या अलाहाबादच्या तहानं बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली. कोणत्या तहाने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली? अलाहाबादच्या तहानं. अलाहाबादच्या तहानं काय झालं? बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये बंगालमध्ये ब्रिटिशांचे आता पाहू का त्याच्यामुळे बंगालमध्ये आता ब्रिटिशांचे गव्हर्नर बसणं सुरू होईल. मग पहिला गव्हर्नर जो आहे बंगालचा तो कोण आहे? रॉबर्ट क्लाइव्ह. दुसरा जो आहे तो कोण आहे? वेरलेस्ट. तिसरा जो आहे कार्टियर. आणि चौथा जो आहे तो आहे वॉरेन हेस्टिज. हे 4 गव्हर्नर जनरल लक्षात ठेवा. तसं तर पहिलाच विचारण तुम्हाला का बंगालचा गव्हर्नर जनरल कोण? सॉरी, बंगालचा गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. आणि बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण? तो वॉरेन हेस्टिज. बस 2च लक्षात ठेवायचं आहे. बंगालचा गव्हर्नर कोण? पहिला कोण? वॉरेन हेस्टिज. आणि शेवटचा बंगालचा गव्हर्नर कोण? वॉरेन हेस्टिज. सॉरी, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. आणि शेवटचा गव्हर्नर कोण? वॉरेन हेस्टिज. ठीक आहे ना? तर 2 लक्षात ठेवायचे. आणि हाच वॉरेन हेस्टिज आता 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट होईल आणि हा बनन बंगालचा गव्हर्नर जनरल.
हे सगळे काय आहे, गव्हर्नर आहे. ठीक आहे ना. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट होईल आणि वॉरेन हेस्टिज बनन गव्हर्नर जनरल. चला समजलं का. आता याच्यावर प्रश्न विचारतो. ठीक आहे ना. पहिला प्रश्न, इंग्रजांनी फंद फितुरीने जिंकलेली लढाई कोणती? प्लाशीची लढाई. इंग्रजांनी स्वबळावर जिंकलेली लढाई कोणती? बक्सारची लढाई. ठीक आहे ना. फितूर झालेला सेनापती कोण होता? मीर जाफर. अंधार कोठडीची घटना कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? प्लाशीची लढाई. प्लाशीची लढाई कोणत्या युद्धाच्या काळात सुरू होती? तिसऱ्या कर्नाटक युद्धाच्या काळात. तिसरं कर्नाटक युद्ध कोणत्या तहानं बंद झालं? पॅरिसच्या तहानं. तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा काळ कोणता आहे? 1756 ते 1763. ठीक आहे. प्लाशीच्या लढाईचा साल सांगा. 23 जून 1757. बक्सारच्या लढाईचा काळ सांगा. 22 ऑक्टोबर 1764. कोणत्या तहानुसार बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू झाली? अलाहाबादच्या तहानुसार. अलाहाबादच्या तहानुसार. कोणती लढाई झाली का ज्याच्यामध्ये डचांचा पाडाव झाला? बेदराची लढाई. बेदराची लढाई केव्हा झाली? 1759. 1900 केलं का मी? 1759. 1759 मध्ये बेदराची लढाई झाली. वांदिवसची लढाई केव्हा झाली? 1760 मध्ये. कोणत्या लढाईनं ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला? कोणत्या लढाईनं ब्रिटिश सत्तेचा पाया मजबूत झाला? बक्सारची लढाई कोणाकोणामध्ये झाली? मीर जाफर, सुजाउद्दौला, शाह आलम वर्सेस इंग्रज. आणि इंग्रजा कोण? मेजर मनरो. ठीक आहे ना. बक्सारच्या लढाईचं नेतृत्व कोणी केलं? मेजर मनरोने केलं. स्वबळावर जिंकलेली लढाई कोणती? बक्सारची लढाई. ठीक आहे ना. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? दुसरा कोण? वेरलेस. तिसरा कोण? कार्टियर. या कार्टियरच्या काळामध्ये पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध झालं होतं. बस लक्षात ठेवा. असं विचारण किंवा नाही पण विचारण. आणि चौथा गव्हर्नर कोण? वॉरेन हेस्टिज. असा कोणता गव्हर्नर आहे का जो गव्हर्नर पण राहिला आणि गव्हर्नर जनरल पण झाला? वॉरेन हेस्टिज. चला ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहू, कोणत्या लढाईनं फ्रेंचांचा पाडाव झाला? वांदिवसची लढाई. निर्णायक लढाई जी आहे ते कोणती आहे? वांदिवसची लढाई. तर ठीक आहे. तुम्हाला इथपर्यंत समजलं. आज आपण आलो वॉरेन हेस्टिज पर्यंत. म्हणजे उद्या आपण पाहू वॉरेन हेस्टिज पासूनचा पुढचा पार्ट. ठीक आहे. धन्यवाद.